आजरेकर फडाचे आद्य संस्थापक श्री गुरु बाबासाहेब आजरेकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व नाम संकीर्तन सोहळा दिनांक 2 जानेवारी ते 9 जानेवारी 2025 रोजी स्थळ हुतात्मा स्मारक पलूस। दैनंदिन कार्यक्रम सकाळी 6 ते 7 योग गुरु भारत कदम गुरुजी यांचे योग शिबिर, मान, कंबर, मणक्याचे, गुडघ्याच्या व्याधीवर आधारित योगासने व उपचार पद्धती। सकाळी 7 ते 11 श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी वाचन व चिंतन। दुपारी 2 ते 5 महिला भजन। सायंकाळी 5:30 ते 6:30 हरिपाठ। रात्री 7 ते 9 कीर्तन। हरिभक्त परायण गोरखनाथ कुचेकर, तानाजी पाटील, राजूजी सुतार, नामदेव सुतार, सुभाष जाधव, सतीश मोहोळकर, बाळकृष्ण दादा वसंत गडकर व दिनांक 9 जानेवारी रोजी सकाळी हरिभक्त परायण पांडुरंग कासार यांचे काल्याचे कीर्तन। पलूस शहराच्या विकासासाठी एकीची मोठ बांधणार संग्राम देशमुख, निलेश एसुगडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव। पलूस शहरातील नागरिकांचे पायाभूत प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहेत। केंद्रातील व राज्य सरकारच्या माध्यमातून ते प्रश्न सोडवण्यासाठी निलेश एसुगडे यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांची मोठ बांधणार असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा बँकेचे संचालक संग्राम देशमुख यांनी व्यक्त केले। पलूस शहर स्वाभिमानी आघाडीचे प्रमुख नगरसेवक बापूसाहेब एसुगडे, संग्राम उद्योग समूहाचे अध्यक्ष निलेश विठ्ठलराव एसुगडे यांच्या वाढदिवसाचा सोहळा उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक दिलीप जाधव यांनी केलं। या प्रसंगी आमदार अरुण लाड, शिराळा मतदारसंघ निवडणूक प्रमुख सम्राट महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, ज्येष्ठ उद्योजक सर्जेराव नलवडे, भाजप नेते सुखदेव पाटील, मानसिंग उद्योग समूहाचे संस्थापक जे.के. जाधव, क्रांती दूध संघ कुंडलचे अध्यक्ष किरण लाड, विश्वतेज देशमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटना सांगली जिल्हा अध्यक्ष पोपटराव मोरे, ज्येष्ठ मार्गदर्शक सर्जेराव पवार, क्रांती सहकारी साखर कारखाना कुंडलचे व्हाईस चेअरमन दिगंबर पाटील, भाजपाचे नेते राजाराम गरुड, क्रांती सहकारी साखर कारखाना कुंडलचे संचालक पी.एस. माळी, ज्येष्ठ मार्गदर्शक पांडुरंग सूर्यवंशी, भाजपा नेते प्रकाश पाटील, श्री शिंदे, दादा पाटील, नवनाथ पवार मंगळवेढा, भाजपाचे विजय पाटील, भाजपाचे नेते रोहित पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक दिलीप एसुगडे, उद्योजक सागर नलवडे, चौंडेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन चंद्रदीप बुचडे, औद्योगिक वसाहत सोसायटीचे चेअरमन उमेश पाटील, उद्योजक अरुण ब्रह्मे, अशोक साळुंके, पोपटराव नलवडे, राजेश कचरे, पलूस औद्योगिक वसाहतमधील सर्व उद्योजक तसेच बापूसाहेब एसुगडे संग्राम उद्योग समूहातील सर्व संस्थेचे संचालक व सभासद तसेच पलूस शहर स्वाभिमानी विकास आघाडीचे सर्व प्रभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। थोडंसं कौतुक कोणी जर मागवरून केलं तर काय तर आविर्भावात जाऊन काय तर वेगळ्या आविर्भावात जाण्याची शक्यता होईल, म्हणून थोडंसं जरी सगळ्यांची भाषणं चालू होती तरी माझं तिकडं लक्ष मी देत नव्हतो, कारण कोणी तर कौतुक करावं आणि मग आपल्या कामाचा काहीतरी डिस्टर्ब व्हावा की आपण काहीतरी लय काहीतरी करतोय असं काहीतरी आपल्याला वाटू नये, म्हणून मी थोडंसं सगळ्यांच्या त्याबद्दल माफी मागतो की मी थोडंसं तिकडे दुर्लक्ष करत होतो। फक्त काम करत राहायचं आणि सगळ्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं, पण राजकारण हे दुय्यम स्थान ठेवून समाजकारण करायची ही शिकवण बापूंनी दिलेली असल्यामुळं हा प्रथमतः सर्व संस्था, प्रथम सर्व उद्योग आणि त्यानंतर या सर्व लोकांनाही आमचे बापूंचे सर्व सहकारी आहेत, आमचे बापूंच्या प्रेम करणारे सर्व इथली मंडळी ही बापूंनी दिलेली शिकवण तंतोतंत पाळत की प्रथम व्यवसाय, प्रथम उद्योग आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी हे तत्व पाळून आज ही सर्व मंडळी या ठिकाणी काम करतात भाऊ। आणि